नमस्कार मंडळी, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने घरच्या घरी संत्री सरबत पावडर बनवून ठेवलात तर लहानच काय मोठे सुद्धा संत्र्याचं सरबत करून पितील एवढे हे जबरदस्त होते. तर आज आपण पाहणार आहोत संत्री सरबत पावडर, यालाच ऑरेंज प्रीमिक्स पावडरसुद्धा बोलले जाते. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी संत्री घेतली आहेत, तर पातळ सालीची संत्री घेतली आहेत. तुम्हाला जी मिळतील ती तुम्ही संत्री घ्या. संत्री घेताना रसरशीत घ्यायची, त्यामध्ये भरपूर सारा रस असला पाहिजे अशी संत्री घ्यायची. स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर याची साल काढून घ्यायची. तर साल मी 4 संत्र्यांची काढून घेतली. त्यानंतर एक बाउल घेतला आहे आणि एक चाळण घेतली. त्यावरती आपल्याला रस काढून घ्यायचा आहे. तर सुईच्या साहाय्याने संत्रे कापून घ्यायचे आणि इथे मी हातानेच रस काढून घेत आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे मॅशरने सुद्धा रस काढून घेऊ शकता, नाहीतर मिक्सरला लावलात तरीसुद्धा चालेल. पण मिक्सरला लावल्यानंतर रस थोडासा कडवट लागतो, त्यामुळे शक्यतो हाताने अशा पद्धतीने रस काढून घ्यायचा. तर व्यवस्थित अशा पद्धतीने रस काढून घेतल्यानंतर तर इथे पाहताय तुम्ही खूपच मस्त असा रस निघालेला आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व संत्र्यांचा रस काढून घेतला. रंग पाहताय खूपच सुरेख आलेला आहे, अजिबात यामध्ये कोणताही रंग घातलेला नाही आहे. आता एका लिंबाचा रस यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि प्रिझर्वेटिव्हचं काम करते. त्यामुळे यामध्ये लिंबूचा रस जरूर घालायचा. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हे मोजून घ्यायचे आहे. तर त्यासाठी एक बाउल घेतला आणि बाउलमध्ये सर्व रस काढून घ्यायचा. तर इथे 1 वाटी आपला रस झालेला आहे. तर 1 वाटी रस एका प्लेटमध्ये हा पूर्ण ओतून घ्यायचा. ओतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर साखरसुद्धा आपल्याला मोजूनच घ्यायची आहे. तर इथे 1 वाटी रसासाठी 2 वाटी साखर घालून घेते. यापेक्षा जास्तीची सुद्धा तुम्ही साखर घालू शकता, पण एवढे प्रमाण हे बरोबर आहे. हे व्यवस्थित चम्मचने एकजीव करून घ्यायचे. तर साखर आपल्याला जास्त वितळवायची नाही आहे, अगदी हलक्या हाताने हे एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या प्लेटमध्ये हे काढून घेते, म्हणजे मी 2 प्लेटमध्ये हे मिश्रण घालून घेत आहे. तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. जास्त घट्ट घातलात तर लवकर आपले हे मिश्रण सुकणार नाही, त्यामुळे 2 प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मचभर मीठ घालून घेतले. दोन्ही प्लेटमध्ये थोडे थोडे मीठ घालून घेतले, म्हणजे अर्धा चम्मचभर मीठ घालून घेतले आणि हे व्यवस्थित परतला एकजीव करून घेतले. व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर आपल्याला हे असेच सुकवून घ्यायचे आहे फॅनखाली. तर 1 दिवस तरी हे फॅनखालीच वाळवून घ्यायचे आणि ते दुसऱ्या दिवशी पाहताय मस्त असे सुकले गेले आहे. तर चम्मचच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे परतला एकजीव करून घ्यायचे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर या अगोदरसुद्धा मी लेमन प्रीमिक्स बनवून दाखवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, ते तुम्ही पहा. तर हे व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर दुसऱ्या प्लेटमधले सुद्धा मी असेच व्यवस्थित असे एकजीव करून घेणार आहे आणि हे असेच आपल्याला व्यवस्थित असे फॅनखालीच वाळवून घ्यायचं आहे. जर उन्हामध्ये वाळवायचं असेल तर यावरती पातळ कॉटनचा कापड घालून उन्हामध्ये व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे. तर हे सुकण्यासाठी वाळण्यासाठी 4 दिवस लागतात आणि हे 4थ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते किती मस्त असे वाळले गेले आहे. असे खडखडीत पूर्ण वाळवून घेतल्यानंतरच आपल्याला हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आणि हे दळून घ्यायचं आहे. तर दळून घेताना प्लस मोडवरती दळून घ्यायचे आणि एकदम बारीक दळून घ्यायचे. तर इथे आपले संत्री सरबत पावडर तयार झालेली आहे. खरंच मस्त असे हे पावडर तयार होते संत्र्याची.
तर एकदा अशा पद्धतीने बनवून ठेवलात तर 6 ते 7 महिने अजिबात खराब होत नाही. यासाठी फक्त हवाबंद डब्यामध्ये हे ठेवायचे आणि पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही. तर अशाच पद्धतीने हे संत्री पावडर तयार करून ठेवा. आता आपले हे संत्री पावडर तयार झालेलं आहे. सरबत कसे बनवायचे ते पाहूया. तर इथे एका ग्लासमध्ये 2 ते 3 चम्मचभर संत्री सरबत पावडर घालून घ्यायचे आणि त्यामध्ये थंडगार पाणी घालून घ्यायचे. जर तुमच्याकडे आईस ट्यूब असतील तर तुम्ही यामध्ये घालून घेतलात तरीसुद्धा चालेल. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे, कारण यामध्ये जास्तीचं काही टाकायची गरजसुद्धा लागत नाही, कारण यामध्ये आपण लिंबू, मीठ असे सर्वच टाकलेले आहे आणि आपले इथे सरबत तयार झालेले आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.